हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. आणि माझा चेहरा बरोबर आहे का? दिसतोय ना परफेक्ट? तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. आणि कालचा आपला जो व्लॉग अर्धा राहिलाय तो आज नव्यानं स्टार्ट करूया. जरा मी कॅमेरामॅन आज एकटी आहे ना, म्हणून म्हटलं माझा चेहरा दिसतोय की नाही विचारूया बरोबर. आणि मी कालच्या ब्लॉगमध्ये जसं दाखवलं मी 2 डबे आणलेत. हा बघा, मी ऑलरेडी काढला सुद्धा. असा मोठाच्या मोठा डबा आहे. हा या बघा केवढा, असा लांबून पकडून दाखवते ना म्हणजे कळेल. मस्त मोठा डबा आहे. आणि झालं काय ना, आता हे रांच्या पप्पाने आमची ही कपाटं नवीन आणली आहेत. हे बघा हे. तर ह्या ही नवीन कपाटं असल्यामुळे ना, जेव्हा नवीन कपाटं आणली तर मी पटापट असं सामान ठेवून दिलेलं सगळं. म्हणजे आम्ही काही मॅनेज नव्हतं केलं, फक्त ठेवायचं म्हणून ठेवलेलं. तर मग म्हटलं आज जरा राणीचे पप्पा पण लेट येणार आहेत, मी पण फ्री आहे, तर मी सगळं काही ॲडजस्ट करून टाकते. आणि राणीच्या पप्पांना आता फोन केला तर ते अजून ऑफिसमध्येच आहेत, 8:30 होऊन गेलेत तरी. तर ते बोलेत मला 11-12 वाजतील आज यायला. तर म्हटलं मग 11-12 वाजतील तर तोपर्यंत मी काय करू, मी माझं सामान आणि माझी ज्वेलरी, जसं मी माझ्या ऑडियन्सना सांगितलेलं आहे की मी आज तुम्हाला माझी ज्वेलरी दाखवणार आहे, तर माझा ज्वेलरी व्लॉग करून घेते ना. चला तर मग आता मी दाखवते माझ्याकडे काय काय आर्टिफिशियल ज्वेलरी आहे. आधी ना हा एक टिफिन बॉक्स आहे जो मला गिफ्टमध्ये आलेला. आता हा पण मी वापरणार आहे. ह्याच्यात मी एका आतमध्ये छोटा आहे ना भाजीचा, त्याच्यामध्ये सर्व नथी ठेवून देते. आणि ह्याच्यामध्ये जे आपले इकडे तिकडे कानातली पडलेली असतात ना ती ठेवते. तर चला सुरुवात ना मी नथींपासून करते. तर बघा, एक तरी डायमंड नथ असावी माझ्या लेकीकडे, म्हणून माझ्या लेकीने ना ही डायमंडची नथ घेतली आहे तिच्यासाठी. आणि ह्या 3 माझ्या नथी आहेत, 1 2 3. ह्या 3 ज्या फिश, एक ही कोळी पद्धतीची आहे, नंतर ही पारंपरिक आहे. ह्या जरा आता ठेवून ना लाल पडायला लागल्यात, पण मी त्याला क्लीन करून घेईन. हे बघा ही छोटीशी नथ. आणि एक तरी ऑक्साईड नथ असावी, म्हणून ही ऑक्साईड नथ आहे, ऑक्साईडची. मस्त वाटते ही पण नाकामध्ये. आणि हे 2, हा ही पण राणीचीच नथ आहे. त्यानंतर हे 2 साडी पिन आहेत. ही नथची साडी पिन आहे जी मला बचत गटातून गिफ्ट मिळाले. तर आता हे सगळं मी वेगळं करणार आहे. तुमच्याकडे किती सोन्याचे दागिने असू द्या, काही उपयोगाचे नसतात, त्याच्यापेक्षा आर्टिफिशियल ज्वेलरी हो 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 हो. आता बघा माझ्या लेकीकडे आणि माझ्या दोघींच्या मिळून कमीत कमी 5 ते 7 नथी आहेत. सोन्याच्या आहेतच वेगळ्या, पण आर्टिफिशियल बघा किती आहेत. आता मी ह्यातलं ना 1-2 मी फेकल्या सुद्धा. मागे लास्ट टाइम माझ्या भाच्याचं लग्न झालं ना, तर मी फेकल्या, कारण त्या जरा कलर उडालेला. ह्या फ्रेश पीस आहेत म्हणून ह्या ठेवल्या आहेत. आता कानातलीचं कलेक्शन हे बघा, हे सगळं एवढी कानातली आहेत आमच्याकडे. म्हणजे ही तर काहीच नाही, हे फक्त सॅम्पल पीस लावले. हा माझे आहेत, जे मी विकत स्वतः घेतलेले. आणि राणीचे वेगळे आहेत, राणीचे नंतर दाखवते. बघा हे माझं असं कोळी फॅशनचं साडीवरचा मोठा झुमका, कसं सुंदर आहे ना. असे सगळे हे सगळे आहेत जे फक्त सेपरेट कानातले आहेत. हे माझं सर्वात फेवरेट कानातलं, ज्याच्यावर मी साडीवर घातल्यानंतर खूप छान दिसते. बापरे. आणि राणीचं सेपरेट दाखवते आता. राणीचा बघा पहिलाच बॉक्स खोलला, कलेक्शन बघा. हे भगवान, हे तर काहीच नाही. त्याच्यानंतर हा डब्बा राणीचाच आहे पुरा आतमध्ये. हे बघा किती, एवढूसा दिसायला डब्बा इतकूच आहे, पण त्याच्यात कानातली बघा किती आहेत. ही सगळी कानातली राणीची आहेत. त्याच्यानंतर ते तर काहीच नाही, छोटे छोटे डबे आहेत. हे बघा हा डबा पण दिसायला इतका छोटा आहे, त्यात कानातले बघा एवढी सारी ठेवली आहेत. ह्याच्यात माझी एक नथ भेटली. वाव, ही बघा माझी नथ पण भेटली ह्याच्यात. मी आत्ताच बोलत होती माझी एक नथ कमी आहे. नंतर इथे ह्या डब्यावर येते मी राणीची कानातली दाखवायचं. हे बघा, हे तिचे फक्त हेअर क्लिप्स आहेत. तिला ना असं ते कोरियन क्लिप्स खूप आवडतात, म्हणून हे तिचे हेअर क्लिप वरती ठेवलेत. सगळी ज्वेलरी राणीचीच आहे, पण मी वापरते कधी कधी, म्हणजे मला देते ती घालायला. असं काय नाही, आम्ही मायले की एकमेकींच्या कानातली वगैरे घालतो. हे बघा झुमके किती सुंदर प्रिटी. हा झुमका मला पण खूप आवडतो घालायला. असं म्हणजे कानातल्यांचाच बघा केवढा पसारा झाला आहे आता माझ्या घरी. चला आता कानातल्यांचा पसारा आवर, मग नेकलेस सेटचा पसारा दाखवते. सेट म्हणजे ज्याच्यात कानातली आणि नेकलेस दोन्ही मॅच असतात ना, ते वाले, ते वेगळे कानातले निघतील. हा तर एवढा, बापरे, मला तर हा डब्बा, बाप, हा बघा हा पिटाऱ्यात बघा अजून किती कानातली आहेत.
है ना. खूप कानातली, एक एक पॅकेटमध्ये 2-2, 3-3 कानातली आहेत. ही बघा, ह्या एक पॅटर्नच्या झुमक्या आहेत. राणीकडे सगळ्या पॅटर्नच्या झुमक्या आहेत, सगळ्या. हे बघा, दिस वन ऑल्सो. चला आता मी ही बघ, ही चोर डब्बी बघा कितकुशी दिसते बघा. ह्याच्यात किती कानातली आणि नेकलेसेस आहेत. इतकुशी डब्बी ही. हे बघा, केवढी कानातली, केवढे नेकलेसेस. प्रत्येक चेन आणि कानातली मॅचिंग आहेत तिच्याकडे. हे बघा. चला भाई, तर आत्ता बारी आहे माझ्या नेकलेसेसची कलेक्शन, ज्याच्यात मी बांगड्या पण ठेवल्यात. हा माझा सर्वात फेवरेट राणी हार आहे. ह्या बांगड्या आणि त्याच्यावरचे ह्या इयरिंग झुमके खूप सुंदर राणी हार आहेत. आणि हे आपले मोत्याचे दागिने, जे सगळ्यांकडे एक तरी असावा मोत्याचा दागिना म्हणून. त्यानंतर हा एक माझ्या साडीवरती मॅचिंग मी असा रेड घेतला होता, पण तो मला स्वतःला नव्हता आवडला. आणि राणी आहे ना, दरवर्षी नवरात्रीला जे पेनते ना लेहंगा, त्यामुळे राणीने एका वर्षाला हा राजस्थानी बिंदी घेतली होती, मांग टिक्का. तो ती आजही वापरते दरवर्षी. खूप सुंदर आहे हा बघा, है ना, खरंच किती मस्त आहे. आणि त्यानंतर हा नेकलेस, तर भाई हा नेकलेस मी 7-8 वर्षापूर्वी राणीला घेतला आहे. हा 1800 रुपयाचा त्यावेळी घेतलेला आणि आजही त्याची चमक बघा तितकीच सुंदर आहे. त्याचे कानातले, त्याच्या मांग टिक्का, त्याचा नेकलेसचा रिचनेस सर्व तसंच आहे आजही. आणि त्यानंतर इथे आपली ही ज्वेलरी, हा पण एक राणी हारच आहे. त्याचा जरासा आता हे कलर डाऊन झाला आहे ना. हा मध्ये ही फॅशन आली होती ह्या आणि ह्या नेकलेसेसची, पण आम्ही हे पण घेतले होते. नंतर इथे हे मी हे ऑनलाईन मागवलेलं आत्ता रिसेंटली. त्यानंतर हा एक ऑनलाईनच मागवलेला, हा पण असा ह्याची कानातली येते. आणि ऑक्साईड एक तरी असावं म्हणून हा ऑक्साईड नेकलेस. त्यानंतर काढलं आहे मी माझं केस सजवायचं सामान. पण केस सजवायच्या सामानातले खूप सारी फुलं गजरे हरवलेत. हे बघा, अजून खूप सारी फुलं आहेत, पण कुठे ठेवलीत आठवत नाही. बघ किती सुंदर फुलं आहे ना. ही वेणी माझी फेवरेट आहे. तर मला ना आता स्वतःवरच हसू येते. मी थकली, मला बांगड्या दाखवायची परिस्थितीच नाही राहिली एवढा पसारा बघून. हा बघा, आता या बांगड्यांचा हा एक वेगळा, फक्त हे कंगन आहेत. हे असे वेगवेगळे कंगन आहेत आणि बांगड्या अशा वेगवेगळ्या ठेवलेल्या आहेत कुठे कुठे. त्यामुळे मला ना आता खूप पसारा झाला. आता थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा येते. मी बोलली ना माझ्याकडे फुलांचा खजिना आहे, पण तो भेटत नव्हता. हे बघा, एक क्लचर बघा, ते सेम असून सुद्धा आम्ही ह्यातले 3 सेम घेतले तर वेगवेगळे राणीने लावलेले, ते मी वापरते. हा डब्बा सेट झाला. ह्याच्यात सगळी डब्यांमध्ये ज्वेलरी ठेवून दिली आणि ह्याच्यातच मी फुलं ठेवणार आहे. एक पॅक झाला आहे माझा करून साईडला. बांगड्या ठेवायला तर मला इतका कंटाळा आला, मी बांगड्या अशाच ठेवून दिल्या. कंटाळली. ह्या सगळ्या राणीचा संसार आहे, म्हणजे नेमकं राणीला माहिती असेल की राणीचा संसार एक साईडला है. ओके राणी, तो कैमरामैन आप याद रखना. फिर अभी आपका ऐसे के ऐसे डब्बा इसी में डाल दूं, हाँ तो साइड में ही रखो. साइड में रखू, वो अलग रखना है. तर हा बाई माझं झालं, दोन्ही डबे फुल झाले. जसं मी तो डबा दाखवला, हा डबा दाखवला नव्हता ना, पण ह्याच्यात पण मी बांगड्या अशाच ओतून टाकल्यात आणि राणीची ज्वेलरी ठेवले ह्याच्यात, फक्त बाकी हेअर क्लिप्स वगैरे ठेवले. आणि ह्याच्यामध्ये जे होतं ना सामान ते तसंच्या तसंच ठेवावं लागणार आहे. हा डबा मला सेपरेटच ठेवावा लागणार आहे. आणि बँगल्सचे कडे पण मी सेपरेटच ठेवलेत. मला वाटलेलं माझं एका डब्यात काम होईल, बट मला 2 डबे लागून एक्स्ट्रा जे होतं ते तसंच्या तसंच ठेवावं लागले. तर मी आता फ्रस्ट्रेट झाली, जाम फ्रस्ट्रेट झाली. स्वतःचेच दागिने साफ करून त्यातल्या त्यात एवढा कचरा पण काढला, काही दागिने फेकून सुद्धा दिले. आणि आता बस